पवारांनी सावध आधीच केलेलं. अजित पवारांची राष्ट्रवादी फुटलीच. पवार म्हटले तेच घडलं. 3-3.5 वर्षात भाजपनं पासे पलटवले. अख्ख्या 8 मातब्बर नेते फुटणार. अजित पवारांना अंदाज कसा लागला नाही? अनाजी पंतांची खेळी ओळखण्यात चूक ही हतबलदादा फक्त बघ्याच्या भूमिकेत. नेमकं घडलंय काय? अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह तर मिळवलं. अजित पवारांनी शरद पवारांची जागा तर घेतली. अजित पवारांनी पक्षाचं स्वतंत्र नेतृत्व तर उभारलं. अजित पवार सत्तेतही आले. मात्र अजित पवारांनाही टिकवणं किती कठीण चाललंय यावरूनच अजित पवारांची हतबलता स्पष्ट होतीये. जशास तसे उत्तर देणारे अजित पवार आता बऱ्याचशा ठिकाणी बघ्याची भूमिका घेतायत आणि हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणं पसंत करतायत. कारण ज्या आमदारांच्या जीवावरती हे बंड केलंय ते आमदारच राहिले नाही, तर हे बंडसुद्धा अपयशी ठरताना दिसतंय. आणि शरद पवारांचा शब्द खरा होईल या भीतीने, की सत्तेत राहण्याच्या महत्वाकांक्षेपायी अजित पवार हे सगळं करतायत यावरती सुद्धा व्यक्त होणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट पुन्हा एकदा राजकीय बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आता दुसरी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातीये. माढ्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मोहोळमधील राजन पाटील आणि यशवंत माने यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा जोरदार होऊ लागलीय. जळगावच्या पाचोऱ्यातील दिलीप वाघ यांनी तर यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला. यासोबतच नगरमधील आमदार संग्राम जगताप पुढची निवडणूक भाजपामधूनच लढतील असा आरोप रोहित पवारांनी केला. मंत्री छगन भुजबळ यांचेही सूर अजित पवारांच्या विरोधात असल्याचं दिसून येतंय. धनंजय मुंडे हे देखील भाजपच्या जवळ जाण्याची चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात. भाजपनं आपल्या विरोधकांना पक्षात सामील करून घेण्याची नीती अवलंबल्याचा आरोपही होतोय. गेल्या काही दिवसांपासून अनेक शिंदे गटातील असो किंवा अजित पवार गटातील असो आमदार नाराज आहेत. विशेषतः छगन भुजबळ यांचं बंड तर सरळ दिसून येतंय. मी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना सोडली, मी त्यांना जुमानलं नाही तर तुम्हाला कसा जुमानेल, असा प्रतिप्रश्न जवळपास छगन भुजबळांनी अजित पवारांसमोर ठेवला. धनंजय मुंडे जे विरोधी पक्ष नेते असताना राज्यातील अख्ख्याच्या अख्ख्या राजकारण्यांना घाम फोडत होते, त्या धनंजय मुंडेंना एका कोपऱ्यात बसण्याची वेळ आलीय. कारण पक्ष नेतृत्व ताकद देऊ शकलं नाही. गुन्हा केला आणि काही चूकही केली तरी पक्षाच्या नेतृत्वाने ती पदराखाली घ्यायची असती, यालाच तर राजकारण म्हणतात. आणि म्हणून तर सत्तेमध्ये उठाठेव करावी लागते, उठाव करावा लागतो, बंड करावं लागतं. आणि हेच धनंजय मुंडेंनी केलं होतं 2019ला. अजित पवारांनी ज्यावेळी भाजपासोबत जाऊन पहाटेच्या शपथविधी उरकला त्यावेळीसुद्धा शेवटपर्यंत धनंजय मुंडे अजित पवारांसोबत होते. आता या सोबतीची पोचपावती म्हणून धनंजय मुंडेंच्या पदरात काही पडेल असं वाटत असताना धनंजय मुंडेंना लांब-लांबपर्यंत ताकद मिळेल अशी शक्यता नाहीये. आणि तेही अजित पवार ताकद देऊ शकतील इतके ताकद अजित पवारांच्या क्षमतेमध्ये नाही असंही दिसून येते. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील सगळ्याच पक्षांचा एकला चलोरेचा सूर. कारण भाजप पाठ फिरवली. भाजपा जर सत्तेतच लढायचे आणि महायुती म्हणूनच लढायचं ठरवत होतं तर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा इगोमध्ये येत नव्हता. मात्र भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळाची भाषा सुरू केली आणि मग अजित पवारांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष असो, दोघांनाही असं वाटलं आम्ही तरी कधीपर्यंत जुळून घ्या म्हणून यांच्या मागे लागायचं. आणि म्हणून तीनही पक्ष 3 दिशेने जाण्याचा विचार करतायत. पण यामध्ये नुकसान होणार आहे याचा पुरेपूर अंदाज अजित पवारांच्या पक्षाला आधीच आहे. संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणं आणि त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांचं जाणं, याचा अर्थ हिंदुत्व हा मुद्दासुद्धा अजित पवारांना खटकतोय. आणि ज्या भाजप आणि शिंदेसोबत अजित पवारांचा पक्ष सोबत आहे ते लोक ठासून मोठ्या आवाजात 4 चौघांमध्ये सांगतात आमच्या पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत. अशावेळी संग्राम जगतापांच्या मदतीला पडळकर येतात, विखे येतात. अर्थात आम्ही हिंदुत्वाच्या भूमिकेसोबत आहोत हे भाजपाचे हे 2 नेते दाखवून देत आहेत आणि अजित पवार एकाकी पडतायत. अशात संग्राम जगतापांना सुद्धा भाजपमधून ताकद देऊन पुढची निवडणूक ते भाजपाकडून लढवतील असं म्हणायला जागा उरते. अजित पवारांनी जर अजूनही ताळमेळ बसवला तर ठीक, नाहीतर उभा पक्ष हा फुटलेला असेल. पवारांनी आधीच सांगितलं होतं 2004 पासून अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे हे जरी खरं असलं तरीही त्यांच्याकडे जबाबदारी का दिली गेली नाही याचं उत्तर आता कळतंय. अजित पवार पक्षाचे नेते झालेत, मात्र पक्ष सांभाळता येत नाहीये हे आधीच म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपूर्वी शरद पवारांनी ओळखलं असावं आणि म्हणून अजित पवारांना ना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन दिलं
आणि ना पक्षाचे सगळी सूत्र अजित पवारांकडे सोपवली. आज शरद पवारांनी रोहित पवारांना एक पद दिलं, मात्र त्या पदाला सुद्धा खुद्द शरद पवारांचाच विरोध असल्याच्या चर्चा होत होत्या. जसं अजित पवारांना पक्षाचं नेतृत्व जमलं नाही, तसं रोहित पवारांनाही पक्षाचा नेता होता येणार नाही. आणि त्यालाही कारण आहे, ते म्हणजे स्वतःच्या मतदारसंघांमध्ये 500 मतांनी निवडून येऊन राज्यामध्ये नेता व्हायचं आणि कर्जत जामखेडमधील अनेक आपलेच पदाधिकारी, आपलेच जिल्हाध्यक्ष आपल्याला सोडून जात आहेत, मात्र त्याकडे पाठ फिरवायची, पुढे पाठ आणि मागे सपाट ही रोहित पवारांची अवस्था आहे. आणि म्हणून कदाचित अजित पवार म्हटले होते की रोहितला ज्यावेळी राजकारणात यायचंय त्यावेळी शरद पवारांचा त्याला विरोध होता, मात्र मी त्यांना राजकारणात आणलं. रोहित पवारांना राजकारणामध्ये आणण्यासाठी शरद पवारांनी विरोध का केला होता याचं उत्तरही आता मिळताना दिसतंय. सुप्रिया सुळे परिपक्व नेते आहेत. सुप्रिया सुळे पक्षाची धुरा सांभाळू शकतायत, मात्र अजूनही सगळी सूत्र सुप्रिया सुळेंनी फाती घेतलेली नाहीयेत. येत्या काळामध्ये पवारांपेक्षा सुद्धा अजित पवारांच्या पक्षाची गत ही अवघड होईल असं आजच दिसतंय. त्यामुळे जवळपास 8 ते 10 मातब्बर नेते फुटीच्या वाटेवर आहेत, तर काही आधीच फुटलेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ द्यात, अजित पवारांच्या पक्षाचा अख्खा खेळ उधघडीस येईल. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. हा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.